नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हेलो 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. आजचा आपला विषय आहे शिक्षणाशी संबंधित. विषयाचं नाव आहे फिनलँड पॅटर्नचे क्युरियस किड्स प्री स्कूल आणि जिज्ञासा बालविहार फ्रँचाइज. आणि याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत डॉक्टर संजय रोडगे आणि प्रगती क्षीरसागर. दोघांचंही आपल्या कार्यक्रमात सुरुवातीला स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. डॉक्टर संजय यांनी आपलं MBBS मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमच मेडिकल कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी केली आहे. त्यानंतर आपल्या मातीशी नाळ राहावी या हेतूनं आपल्या मूळ गावी येऊन जवळच वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वतःचा दवाखाना सुरू करून वैद्यकीय सेवा देण्याचं कार्य सुरू ठेवलं. परंतु शिक्षणाशी असणारी तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणूनच सेलू शहरात पहिली इंग्रजी माध्यमिक शाळा त्यांनी सुरू केली आहे. शिक्षण क्षेत्रात असणारी तळमळ व दर्जात्मक शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मागील 25 वर्षांपासून ते कामही करतायत. फिनलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया येथे शैक्षणिक अभ्यास दौरे केले आणि यासह क्युरियस किड्स व जिज्ञासा बालविहार स्कूल याचा संपूर्ण भारतभर 1000 फ्रँचाइज सुरू करण्याचं त्यांचं एक मोठं स्वप्न आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. एकूण सर, आपण जर बघितलं तर क्युरियस किड्स या प्री स्कूल शाळेची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? तर सुरुवातीला स्थानिक गरज म्हणून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली. परंतु कालांतराने असं लक्षात आलं की माझी शाळा त्या परिसरातली जरी दर्जेदार शाळा असली तरी पण त्याच्यात माझं समाधान होत नव्हतं. आणि मग तेव्हा असा विचार केला की जग कोणत्या लेवलवरती आहे, नॅशनल स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स काय आहेत, आणि त्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीच्या शाळा, त्या मीडियमच्या शाळा आपण सुरू करायला पाहिजेत, त्या दर्जाच्या शाळा आपण सुरू करायला पाहिजेत. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मी फिनलँडचं नाव ऐकलं होतं. मग तिथील काही लोकांना मी माझ्याकडे बोलून घेतलं, त्यांच्याकडून वर्कशॉप्स वगैरे करून घेतले आणि मग त्या लोकांनी मला तिथे इन्व्हाइट केलं. कॉन्फरन्समध्ये माझ्या शाळेचं मी प्रेझेंटेशन केलं आणि त्यावेळेस तिथल्या शाळा बघण्याचा मुद्दाम योग आला. त्या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये जाऊन बसलो, वर्गामध्ये बसलो, त्यांची टीचिंग मेथडॉलॉजी कशी असते, त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचं टीचर्स शिकवतात, मुलं कसे, ते ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कसं असतं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी आत्मसात केल्या. आणि वेगवेगळ्या शहरामधल्या तिथं गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः पाहिलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपण जे या ठिकाणी देतोय ते खऱ्या अर्थाने चांगलं एज्युकेशन मला वाटलं नाही. आणि जग जे फिनलँडचं जे नाव घेतं जगात, आज तिथलं शिक्षण टॉपचं आहे. मग त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीचं एज्युकेशन आपल्याकडे देण्याचं मी निर्णय घेतला. त्यानंतर लवकरच लगेच आम्ही सिंगापूरला गेलो. तेथील मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने डेव्हलपमेंट ऑफ स्कूल लीडरशिप फॉर 21st सेंचुरी असा एक वर्कशॉप ठेवलेला होता. तर त्या वर्कशॉपच्या वेळेस आमच्या बऱ्याचशा शिक्षण तज्ज्ञांची आमची तिथे भेट झाली आणि त्या ठिकाणी लक्ष्मी अन्नपूर्णा या मॅडमची पण आमची त्या ठिकाणी भेट झाली. त्या जवळपास 15 वर्ष गल्फ कंट्रीजमध्ये कार्यरत होत्या प्रिन्सिपल म्हणून आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं, तिथल्या सिंगापूरच्या लोकांशी इंटरॅक्शन झालं, लेक्चर्स आम्ही अटेंड केले. तर त्यावेळेस EYFS ही संकल्पना कानावरती पडली, अर्ली इयर फाउंडेशन स्टेज, की डेव्हलपमेंट बाळाची जी असते ती साधारण जन्मल्यापासून ते 6 वर्षापर्यंत मॅक्झिमम ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते आणि भाषा शिकण्याचं जे आत्मसात करण्याचं जी हे वय असतं आणि वेगवेगळ्या स्किल्स डेव्हलप करण्याचं जे वय असतं ते 0 to 6 इयर्सपर्यंत असतं. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं त्या पद्धतीची शाळा डेव्हलप करून एक ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी आत्मसात केला. आणि त्या ठिकाणी आत्मसात केलेल्या पॅटर्नमध्ये लक्षात आलं की एक्झॅक्ट तिकडचा पॅटर्न आणून इथे भारतामध्ये इम्प्लिमेंट होणं पॉसिबल नव्हतं. तर त्याच्यात आम्ही असं केलं की तो आधुनिक पॅटर्न आम्ही घेतला, पण इंडियन सिनॅरिओमध्ये तो कसा बसेल या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स केले. खरंय, अर्थातच आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिक्षण देण्याचा प्रयत्न एकूणच तुमचा आहे. मॅडम, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपण बघतो अनेक शाळा आहेत आता भारतामध्ये, मात्र क्युरियस किड्स प्री स्कूल या शाळेचा अभ्यासक्रम आणि इतर शाळांचा अभ्यासक्रमामध्ये नेमका फरक काय असतो? ॲक्च्युली क्युरियस किड्सचा जो अभ्यासक्रम आहे हा विविध थेरींवरती बेस्ड आहे. जसं की गार्नर,
नंतर EYFS कॉन्सेप्ट, अशा विविध ज्या थेरी आहेत, मॉन्टेसरी वगैरे, त्या सगळ्या थेरीची जी सांगड आपण आपल्या याच्यामध्ये केलेली आहे, जी आपली इंडियन पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण त्याला कार्यरत करून घेतलं आहे. नंतर मॅडम ज्या आहेत आमच्या अन्नपूर्णा मॅडम, लक्ष्मी अन्नपूर्णा मॅडम, त्यांनी आणि संजय रोडगे सरांनी विविध घटकांची एक अभ्यास केला आहे आणि त्या सगळ्या विविध घटकांच्या बेसवरती तो एक अभ्यासक्रम रचलेला आहे. त्या सर्व अभ्यासक्रम म्हणजे तो एक प्लेन अभ्यासक्रम नाही आहे, त्याच्यामध्ये वेगळे कॉन्सेप्ट्स असतात. जसा की एक पेंटा कॉर्नर आहे, त्याच्यामध्ये सगळे मुलं जे आपले आहेत ते एकाच अनुषंगाने शिकत नसतात, त्यांना वेगळा दृष्टिकोन लागत असतो. जसं कोणी रीडिंग थ्रू लर्न करतं, कोणी म्युझिक, कोणी क्युरियोसिटी कॉर्नर, असे बरेचसे 5 कॉर्नर्स आहेत आमचे. पेंटागॉन कॉर्नर ज्याला म्हणतो आम्ही. अशा वेगवेगळ्या कॉर्नर्समध्ये मुलं शिकत असतात की जेणेकरून एक डोमेस्टिक पद्धत न ठेवता जी इंटरनॅशनल पद्धत आहे ती आपण आपल्या भारतीय याच्यामध्ये आराखड्यामध्ये रचून आपण ती प्रेझेंट करतोय आमच्या अभ्यासक्रमामध्ये. खरंय सर, खरं तर शाळा सुरू व्हाव्यात यासाठी तुमचे अनेक प्रयत्न आहेत, त्यासाठी तुम्ही फ्रँचाईज देतात. मात्र शाळा सुरू करण्यासाठी कोणकोणत्या साधन सामग्रीची गरज असते, मला हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता विविध प्रकारच्या शाळा तुम्ही अनेक ठिकाणी पाहत असाल, परंतु एक स्टँडर्ड शाळा जर सुरू करायची झाली तर असा एक 1,500 ते 2,000 स्क्वेअर फूट मिनिमम जागा मोठ्या शहरामध्ये अपेक्षित असते. छोटे शहर असतील तर तिथे जागेच्या रेंट कमी असतात, रेट पण कमी असतो. तर अशा ठिकाणी थोड्याशा मोठ्या स्वरूपात माझी स्वतःची जी प्री स्कूल मी कंपनीची केलेली आहे ती जवळपास 5,000 स्क्वेअर फूटमध्ये केलेली आहे आणि खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. मुलांना अगदी ते शाळेमध्ये शिकतायत ह्या प्रकारचं कुठं त्यांना अशा डोक्यात पण त्यांच्या येत नाही, असे वेगवेगळे कॉर्नर्स आम्ही त्या वर्गामध्ये डेव्हलप केलेले आहेत. एक रोल प्ले कॉर्नर असतो, त्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळे कन्सेप्ट आम्ही समजून सांगतो की कधी कोर्टाचा कन्सेप्ट असेल, बँकेचा कन्सेप्ट असेल, हॉस्पिटल आहे, किचन आहे, मॉल, ते म्हणजे मॉलचं पण त्याच्यामध्ये असतं. त्यासोबतच झू असतो त्याच्यामध्ये. वेगवेगळे असे पोस्ट ऑफिस वगैरे दर आठवड्याला आम्ही एक कन्सेप्ट त्या ठिकाणी त्या कॉर्नरवरती आम्ही डिस्प्ले करत असतो. दुसरा रीडिंग कॉर्नर आहे, एक क्युरियोसिटी कॉर्नर आहे, आर्ट कॉर्नर आहे, म्युझिक कॉर्नर आहे. तर मुलगा म्हणजे आमची जी टीचिंग मेथडॉलॉजी आहे ती अशी टिपिकल इंडियन पॅटर्नची नाही आहे की वर्गात मॅडम येतील, बोर्डवर शिकवतील आणि मुलांनी त्या पद्धतीनं ते नुसतं लर्न करायचं, रट्टा मारायचा, अशा पद्धतीचं नाही आहे. तर त्या कॉर्नरवरती मुलांना आम्ही दिवसातनं 1 तास असा फ्री त्यांना लर्निंगसाठी वेळ देत असतो. त्यांना जी चॉईस त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं ते त्या कॉर्नरवरती जाऊन त्या पद्धतीनं ते लर्न करण्याचा प्रयत्न करतात. अगदीच म्हणजे लहान वयामध्ये मुलांची जळणघळण जी आहे ती योग्यरित्या आणि खूप पुढच्या दिशेनं होईल असं म्हणता येईल एकूणच याकडे बघून. मात्र सर, आपण जर बघितलं तर अनेक फ्रँचाईज आहेत आज, मात्र लोकांनी तुमचीच फ्रँचाईज का घ्यावी, काय नेमक्या त्यांना सुविधा यामध्ये मिळू शकतात, काय वेगळे पण त्यांना यामध्ये बघायला मिळेल? आता आमचं जो EYFS पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे लर्न थ्रू प्ले असं असतं. याच्यामध्ये कुठल्याही रट्टा मारण्याच्या पद्धतीला कुठेही आम्ही त्याला वाव दिलेला नाही आहे किंवा नुसतंच लिखाण नुसतं जास्त द्यायचं अशा पद्धतीला पण आम्ही फाटा दिलेला आहे. आमच्याकडे परीक्षा पण होत नाही, आमच्याकडे होमवर्कसुद्धा नसतं. हां, म्हणजे मुलांना आम्ही होमवर्कच्या ऐवजी होम ॲक्टिव्हिटी बुक आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही शाळेत करून घेतो त्याच्याच आम्ही यूट्यूबच्या लिंक्स पालकांना आम्ही पुस्तकाच्या माध्यमातून देत असतो आणि पालकांनी त्या यूट्यूबच्या लिंक ओपन कराव्यात, त्याच्यातल्या ॲक्टिव्हिटी बघाव्यात आणि त्या मुलांकडून करून घ्याव्यात, हे आमच्याकडे अपेक्षित आहे. आणि पालकांचा पण खूप छान रिस्पॉन्स आम्हाला त्या पद्धतीमध्ये भेटतोय. मुलं पण खूप एन्जॉय करतात. आता मॅथमॅटिक्स हा एक मुलांसाठी फार म्हणजे बोरिंग सब्जेक्ट वाटतो आणि अनेकांना तो कठीण देखील जातो. कठीण पण जातो आणि त्याच्यामुळे एकदा त्या विषयाची गोडी नाही आली की मग तो मुलगा त्या विषयाकडे बघतच नाही. तर आमच्याकडे आता तुम्ही याच्यामध्ये पाहत असाल त्या व्हिडिओमध्ये की मुलं असे बीट्स काउंट करतात आणि ते काउंटिंग करत करत ते बेरीज वजाबाकी शिकत असतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना असं वाटतच नाही की आपण काही इथे अभ्यास करायला आलेलो आहोत. ते एक खेळाच्या माध्यमात समजतात आणि त्यामधून ते शिकत जातात. हेच आमच्या स्कूलचं म्हणजे खेळाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देणं किती सोपं होतंय
हे तुमच्या फ्रँचाईजमध्ये आपल्याला वेगळं पण दिसून येईल. मात्र सर आपण जर बघितलं तर फ्रँचाईज मॉडेलची जी विभागणी आहे ती कोणकोणत्या पद्धतीनं करण्यात आली आहे? आता आम्ही वेगवेगळ्या शहराच्या नुसार आम्ही वेगवेगळ्या मॉडेल्स आम्ही हे तयार केलेले आहेत. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड असे 4 मॉडेल्स आमच्याकडे आहेत. ते शहराची लोकसंख्या किती आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्या ठिकाणची लोकॅलिटीची, त्याच्यावरती हे मॉडेल्स आम्ही त्यांना रेकमेंड करतो. आणि सिल्वर मॉडेलपासनं ते डायमंड मॉडेलपर्यंत, म्हणजे तालुका स्तरला सिल्वर मॉडेल, जिल्हा स्तरावरती असेल तर गोल्ड मॉडेल, एखादं महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी प्लॅटिनम मॉडेल, आणि मेट्रो सिटी असेल तर त्या ठिकाणी म्हणजे मुंबई, पुणे, बेंगलोर, कलकत्ता, चेन्नई या टाईपच्या ज्या मेट्रो सिटीज आहेत त्याच्यासाठी डायमंड मॉडेल आमचं आम्ही त्या क्लायंटला आम्ही रिकमेंड करत असतो. तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही या माध्यमातून वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. फ्रँचायझी फीच्या नुसार त्या सर्व्हिसेसचे दर्जासुद्धा आणि त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे नंबर्स पण त्याचे वाढून भेटलेले मात्र असतात. यामध्ये कोणकोणत्या सुविधा तुम्ही देत असतात? सगळ्यात महत्त्वाचं असतं की शाळा फ्रँचायझी दिल्यानंतर ती टिकणं खूप महत्त्वाचं असतं. तर सर्वात जास्त सर्व्हिस ही खूप महत्त्वाची असते. आणि टीचर्स आयडेंटिफाय करणं, त्यांना अपॉइंटमेंट त्यांना देणं, इंटरव्ह्यूज त्यांचे घेणं, त्यासोबतच त्यांना आल्यानंतर ट्रेनिंग देणं. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर आमचे जे एक्सपर्ट्स आहेत, एज्युकेशनल एक्सपर्ट्स, ते फ्रिक्वेंटली त्या प्रीस्कूलला भेट देतात. आणि मॉनिटरिंग करणं, अकॅडमिक मॉनिटरिंग, अकॅडमिक ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार महत्त्वाच्या समजतो. कारण आमचा दर्जा कुठेही डायल्यूट नाही झाला पाहिजे याची काळजी आम्ही कंपनीच्या माध्यमातून घेत असतो. आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी फ्रिक्वेंटली आमचे एक्सपर्ट्स जाऊन टीचर्स कशा पद्धतीनं टीचिंग करतायत, आमचं मेथड फॉलो करतात की नाही करत, या सगळ्या पद्धतीचं आम्ही ऑनलाईन पण आमचं सगळं मॉडेल डिपेंड आहे. त्याच्या माध्यमातून पण आम्ही त्यांचं फीडबॅक्स घेत असतो. आणि डायरेक्ट आम्ही ऑफलाईनसुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट करून या पद्धतीचा सपोर्ट आम्ही देत असतो. मात्र ही फ्रँचाईज घेतल्यानंतर अर्थात शाळा सुरू करण्यासाठी नेमकी किती गुंतवणूक करावी लागते? आता सिल्वर मॉडेलमध्ये साधारण फ्रँचायझी फी 1 लाख रुपये पडते. आणि बेसिक मटेरियल कॉस्ट जी आहे ती 2 लाख रुपये पडते. तर बेसिक सिल्वर मॉडेल आपलं साधारण 3 लाखामध्ये एका छोट्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं प्रीस्कूल तयार करता येऊ शकतं. आणि डायमंड मॉडेल जे आहे त्याची फ्रँचायझी फी 3 लाख रुपये आहे. आणि बेसिक मटेरियल 2 लाखाचं, आणि प्लस त्याला डिजिटल जे कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करतो त्याचे अजून 1.5 लाख रुपये, म्हणजे साधारण ते 6, 6.5, 7 लाखापर्यंत डायमंड मॉडेलचं मेट्रो सिटीमध्ये एक छान स्कूल तयार होऊ शकते. अर्थातच. पण आपण जर बघितलं तर अनेक वेळा गुंतवणूक करत असताना बजेट कोलमडतं किंवा पैशांची जेवढी गरज असते तेवढे पैसे त्यांच्याकडे नसतात. मग त्यावेळेस तुम्ही बँक म्हणून कसं सपोर्ट करू शकतात? आम्ही आता बँक म्हणून तर आम्ही डायरेक्ट नाही हे करू शकत, पण सध्याची कोविड सिच्युएशन पाहता आम्ही निश्चितच आमच्या क्लायंट्सच्या बाजूने आम्ही उभे आहोत. आम्हाला आत्ताच काही त्याच्यामधनं पैसा कमवणं हा फारसा उद्देश नाही आहे, परंतु एक चांगल्या दर्जाची शाळा देऊन भविष्यातील उज्ज्वल नागरिक आणि सक्षम नागरिक घडावेत या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यामध्ये पैशाचा फारसा म्हणजे आग्रह न धरता आमच्या नंबर ऑफ फ्रँचायझीज वाढाव्यात हा आमचा उद्देश आहे. कारण या पद्धतीचं एज्युकेशन पुढच्या भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज आपण पाहत असाल की 21st सेंचुरीचं स्किल्स जे आहेत, आज आपण जेव्हा शाळेत असू, आम्ही जेव्हा शाळेत असू त्यावेळेस आजचं तर कुठलाच व्यवसाय त्यावेळेस उपलब्ध नव्हता. आज आपण त्यावेळेस शिकलो ते वेगळंच शिकलो. आज जे कामं करतायत, रोजगार आहेत ते टोटली डिफरंट आहेत. म्हणजे आणखीन 25 वर्षानंतर जेव्हा हे मुलं मार्केटमध्ये येतील त्यावेळेसचे जे व्यवसाय असतील ते आज नसलेले व्यवसाय त्यावेळेस उपलब्ध होतील. त्यामुळे आमचा उद्देश हा आहे की मुलं अशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे की ते कुठल्याही चॅलेंजला ॲक्सेप्ट करून त्याप्रमाणे स्वतः बदल घडून त्यांचं
त्या व्यवसायामध्ये ते नाव कमवू शकते. खरंय, म्हणजे अर्थातच लहानपणी जी जळणघळण आपली होत असते, लहानपणामध्ये आपण जे शिकत असतो ते पूर्ण लाईफ टाईम आपल्या सोबत असतं असं म्हटलं तर त्याच्यामध्ये चुकीचं ठरणार नाही. मात्र सर, आपण जर बघितलं तर फ्री स्कूल फ्रँचाईज घेताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून खरं तर फ्रँचाईज घेणं गरजेचं असतं, यावर तुमचं काय मत आहे? आता तुम्ही मार्केटमध्ये पाहत असाल की वेगवेगळ्या टाईपच्या फ्रँचायझीज तुम्हाला भेटत आहेत, परंतु कोणी त्याच्यामध्ये सांगतं की आम्ही फ्रँचायझी फी घेणार नाही, कोणी म्हणतं आम्ही रॉयल्टी घेणार नाही, आणि म्हणजे काहीतरी करून असे मार्केटिंग फंडा वापरून लोकांच्या माथी फ्रँचायझी मारण्याचे प्रकार पण बरेचसे पाहायला येतात. त्याच्यामधून लोकांची फसवणूक होते. जर तुम्ही फ्रँचायझी फी पण घेणार नाही आणि रॉयल्टी पण घेणार नाही, तर मग तुम्ही कशा पद्धतीनं ते सर्व्हिसेस देणार ना? हा मूळ प्रश्न आहे. हा पण क्लायंटनी लक्षात घेतला पाहिजे, ज्यांना फ्रँचायझी सुरू करायची आहे त्यांनी, की आम्ही असं बोगस आश्वासन कधीच क्लायंटला देणार नाही. कारण चांगली सर्व्हिस जर तुम्हाला द्यायची असेल तर प्रत्येक गोष्टीला पैसा हा फार महत्त्वाचा असतो, आणि तुम्ही त्या प्रमाणामध्ये जेवढं तुमचं कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही जर इन्व्हेस्ट केली तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू. खरंय. डॉक्टर, आपण जर बघितलं तर एकूणच ही जी फ्रँचाईज आहे, या फ्रँचाईजचा येणाऱ्या भविष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो? एकूणच याचं भविष्य तुम्हाला कसं दिसतंय? आता सध्याचं जर आपण परिस्थिती पाहिली तर आता ह्या प्रीस्कूलच्या बिझनेसला खूप मोठा वाव आहे, आणि त्या पद्धतीनं आज जर पाहिलं आपण टोटल तर भारतामध्ये 21 ते 35 या वयोगटाची लोकसंख्या आज सगळ्यात टॉपवरती लोकसंख्या आहे, आणि यांचे म्हणजे हे प्रजननक्षम ही पॉप्युलेशन आहे. तर यांचं आज हा बिझनेस जो आहे प्रीस्कूलचा बिझनेस, तो जवळपास 7,000 कोटीचा आहे भारतामध्ये, आणि असं एक्सपेक्ट केलं जातं की येत्या 7 वर्षामध्ये हा प्रीस्कूलचा बिझनेस 35,000 कोटीपर्यंत प्रेडिक्ट केलेला आहे वेगवेगळ्या स्टडीजमध्ये. तर निश्चितच येणाऱ्या 7 वर्षामध्ये प्रीस्कूलला खूप चांगलं भवितव्य आहे, आणि छोट्या छोट्या शाळा बिना सपोर्टच्या सुरू करण्यापेक्षा अशी एक वेल नोन जे फिनलंड बेस्ड आमचं पूर्ण प्रोडक्ट आहे, करिक्युलम आहे, आम्ही सपोर्ट त्या पद्धतीनं देणार आहोत. तर अशा पद्धतीनं जर शाळा सुरू केली तर निश्चितच त्याच्यामध्ये खरे, अगदीच लहान वयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मुलांना मिळू शकतं. सर, मला खरं तर प्रीस्कूल फ्रँचाईज या संदर्भात अजून तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. नेमक्या काय सुविधा असतात, कशा प्रकारे ती फ्रँचाईज घेतल्यानंतर पुढे शाळा सुरू करता येऊ शकतात, या संदर्भात अजूनही सविस्तर माहिती मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. मात्र वेळ एका छोट्याशा ब्रेकची झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, प्रीस्कूल फ्रँचाईज संदर्भात आपण चर्चा करत होतो. एकूणच आपण जर बघितलं तर तुम्ही अनेक विदेशामध्ये जाऊन आलेला आहात, आणि त्या ठिकाणी शिक्षण कसं दिलं जातं याचा एकूणच तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन अभ्यास देखील केलेला आहे. तुमचा अनुभव कसा राहिला, आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जर तशा शाळा सुरू झाल्यात तर त्याचा फायदा कसा आणि कुठे कुठे होऊ शकतो? मी आताच तुम्हाला सांगितलं की क्युरिओसिटी या नावातच आमचं सगळं त्याच्यात सार त्याच्यामध्ये आहे. क्युरिओसिटी कशी डेव्हलप झाली पाहिजे, कारण माणसाच्या विकासामध्ये क्युरिओसिटी हा गुण मानवाचा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे, आणि क्वेश्चन्स मुलांना पडणं हे खूप महत्त्वाचे आहे. भारताच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काय असतं की असा प्रश्न विचारला की असं उत्तर द्या, असं साधारणपणे ते असतं, आणि एखाद्या मुलांनी वेगळ्या पद्धतीनं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर ते पण त्या टीचर तसं ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यांना त्या ठोकताळ्यामध्येच उत्तर पाहिजे असतं, त्या साच्यामध्येच पाहिजे असतं. पण आम्ही मुलांना वेगळ्या पद्धतीनं विचार करायला शिकवतोय. क्युरिओसिटी त्यांची कशी वाढीस लागली पाहिजे, त्यांच्या बुद्धीला चालना भेटेल अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी वातावरण कशा पद्धतीनं तयार करू शकतो. मुलांना का हा प्रश्न पडला पाहिजे, केव्हा, कुठे, कशामुळे, हे असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. त्यामुळे आम्ही याच्यामध्ये एक वेगळ्या टीचिंग मेथोडॉलॉजीचा सुद्धा आम्ही याच्यात वापर करतो. क्युरिओसिटी वाढवण्यासाठीचे आमच्याकडे त्याचे प्रोग्राम्स आमच्याकडे आम्ही राबवतो, आणि त्या दृष्टीने एक चांगला विद्यार्थी म्हणजे जो स्वतःहून विचार करणारा आणि त्याचे कन्सेप्ट क्लिअर असलेला विद्यार्थी घडवण्याचं आम्ही काम करतो. म्हणजे मुलांना पाठांतर हा एकच मुद्दा न घेता
त्याचा त्यामागचा आता समजा गणिताचा आहे, काउंटिंगच्या माध्यमातून तो गणित शिकतो, तर त्याचा प्रत्येक नंबरचा कन्सेप्ट त्याच्या डोक्यात शिरतो पक्का. म्हणजे कोणत्या आकड्याची काय व्हॅल्यू असते आणि ती त्याची तेवढीच व्हॅल्यू का असते, हा पण त्याच्यामध्ये मुलांना समजण्याचा फार मोठा भाग आहे. आणि आम्ही याच्यामध्ये आणखी वेगळ्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. आता केंद्र शासनाने नवीन एज्युकेशन पॉलिसी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण देणं त्यांनी महत्त्वाचं समजलेलं आहे. तर आम्ही यासाठी जिज्ञासा बालविहार या नावाने आम्ही लोकल लँग्वेजेसमध्ये सुद्धा आम्ही क्युरियस किड्सच्या फ्रँचायझीज आम्ही त्याच्या लोकल लँग्वेजमध्ये जिज्ञासा बालविहार आम्ही म्हणतो. आमच्याकडे मराठीसाठी जिज्ञासा बालविहारचं मटेरियल सगळं तयार आहे. हिंदीमध्ये सुद्धा जिज्ञासा बालविहार आम्ही देतोय. गुजराती मीडियममध्ये सुद्धा आहे. उर्दू मीडियमचं पण आमचं काम सुरू आहे. आणि साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अर्थात सगळ्या भाषांमध्ये शिक्षण देता येऊ शकतं आणि तेही लहानपणापासून. आणि अशा कन्सेप्ट बेस्ड स्कूल्स आम्ही पूर्ण भारतभर या वेगवेगळ्या म्हणजे लोकल लँग्वेजेस प्लस इंग्लिश मीडियम ज्याला जे पाहिजे ऑप्शन त्या माध्यमातून आम्ही देण्यास आम्ही तयार आहोत. खरंय डॉक्टर, मला फक्त शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याकडून जर लोकांना फ्रँचाईज घ्यायच्या असतील त्यासाठी त्यांना काय करण्याची गरज आहे? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आमचा पूर्ण अभ्यासक्रम पहिले बघा, आमच्या शाळेला व्हिजिट द्या आणि तुमचं खात्री 100% पटणार हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं एकदा विचार केला, तुम्हाला नॉलेज त्याच्यातलं असावंच असं नाही. आम्ही त्यासाठीच आहोत. फ्रँचायझी त्यासाठीच असते की तुम्हाला त्या फील्डमधला अनुभव जरी नसला तरी सगळ्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्यास तयार आहोत. आणि तुम्ही एकदा आमच्या स्कूलला व्हिजिट द्यावी, त्या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघावं. तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंटची तयारी ठेवा. तुमच्या गावातली सर्वात बेस्ट प्री स्कूल आमची क्युरियस किड्स आणि जिज्ञासा बालविहार आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातली द बेस्ट स्कूल आम्ही तुम्हाला देऊ शकतो, एवढा मला कॉन्फिडन्स आहे. खरं डॉक्टर, खरं तर या ठिकाणी तुम्ही आलात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी फ्रँचाईज तुमच्याकडे उपलब्ध आहेत, त्या कशा घेता येतील आणि त्याचा फायदा काय काय या संदर्भात तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तेव्हा तुम्हालाही तुमच्या गावात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर नक्कीच सरांना संपर्क साधा, त्यांच्या फ्रँचाईज घ्या. या फ्रँचाईजमध्ये काय वेगळंपण आहे, काय काय शिकवता येऊ शकतं या संदर्भात सरांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच सरांना संपर्क साधा. आता या कार्यक्रमात मी इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.